आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने आहेत। तुमानेजी, नागपूर अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे कारण मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे। महायुतीची चर्चा कुठपर्यंत पोहोचली आहे की खरं तर चर्चा सुरूच झाली नाही? नाही, आमचं बोलणं झालेलं आहे। सन्माननीय बावनकुळे साहेबांसोबत बोलणं झालं आहे, आनंदराव राऊतांसोबत झालं आहे, मनोहरराव कुंभारेंसोबत झालेलं आहे। त्यांची पण इच्छा आहे की महायुती व्हायला पाहिजे, आपण बसू। आता बसू तर ते बसायला तयार आहे, पण त्याचा दिवस उद्या परवामध्ये येईल असं मला वाटते। उद्या आला तर आम्ही त्या ठिकाणी बसून निर्णय करू आणि आज महायुतीच्या बाकी सर्व घटक दलासोबतही आमची बैठक आहे आणि त्यामध्ये सुद्धा काहीतरी निर्णय होईल। पण उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे आणि अजून बैठक केव्हा घ्यायची हे ठरलेलं नाही। 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे, त्यामुळे महायुतीला निर्णय नक्कीच 15 किंवा 16 तारखेपर्यंत करावा लागेल। हे नक्कीच करावा लागेल। हा निर्णय 15 तारखेपर्यंत झालाच पाहिजे। 15च्या आत हा निर्णय करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण उमेदवार सर्वांचे फायनल आहे। आता आमची 27 ठिकाणी म्हणजे 15 नगरपरिषदा आणि 12 नगरपंचायतीमध्ये आमचे उमेदवार सर्व तयार आहे। मग वेळेवर आम्हाला त्यांना सांगावं लागेल, कारण आमचे एबी फॉर्म आलेले आहे, आम्ही एबी फॉर्मसुद्धा तयार करून ठेवलेले आहे। मग त्याच अनुषंगाने आम्ही थांबवलेला आहे। 15 तारखेपर्यंत आम्ही आमचं थांबू आणि त्यावेळेला तसा निर्णय 15 पर्यंत होईल अशी मला अपेक्षा आहे। म्हणजे 27 नगर परिषद आणि नगरपंचायत जे नागपूर जिल्ह्यातील आहे त्यासाठी शिवसेनेचा प्लॅन तयार आहे। भाजप सोबत आली तर ठीक, नाही तर एबी फॉर्म सुद्धा तयार नाही। आमचा म्हणजे आम्हाला तर आमचा पक्ष आहे, आम्हाला पक्ष मजबूत करायचाच आहे आणि आमचे सर्व उमेदवार तयार आहेत। आता युती झाली तर सर्वात आनंदच होणार आहे, कारण सर्वांची इच्छा आहे की युती व्हायलाच पाहिजे। कारण युती जर झाली तर घटक पक्षातील सर्वांनाच त्या ठिकाणी जास्तीत जास्त सीटा निवडून आणण्याची संधी राहील आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे आणि आम्ही करतो आहे प्रयत्न। पण हे जे नगर परिषद किंवा नगर पंचायत असतात, छोटे छोटे वार्ड असतात, अगदी दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना अत्यंत जवळचे मित्र पक्ष अनेक वर्षांचे, हे जर वेगवेगळे लढले तर एकमेकांनाच नुकसान होणार, फायदा विरोधकांना होईल। आता त्याच संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू आहे। नक्कीच कोणाला तरी त्याचा फायदा आणि कोणाला त्याचं नुकसान होणार यात कुठेही शंका नाही आहे आणि ते होऊ नये। आपली जर एका समविचारी पक्षाची मतं विभाजित होऊ नये याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे, कारण आम्ही लोकसभा विधानसभा या महायुतीमध्ये लढतो आणि त्यावेळेला आम्ही तसाच प्रचार करतो। त्यामुळे जनतेला आताही असंच वाटते की यांची महायुती होईल आणि महायुतीत लढेल, म्हणूनच आमचा प्रयत्न सुरू आहे महायुती व्हावी म्हणून। जर तरचा प्रश्न आहे, मात्र जर भाजपने तुम्हाला सोबत घेतलं नाही किंवा तुमच्या मनाप्रमाणे महायुती घडू शकली नाही तर शिवसेना महायुतीचे जे इतर पक्ष आहेत त्यांच्यासोबत संपर्कात आहे का? हो, सर्वच महायुतीचे जो इतर पक्ष आहेत ते सर्वच माझ्या संपर्कात आहे आणि किंबहुना तुम्हाला सांगायला हरकत नाही, आज आम्ही संध्याकाळी सर्व महायुतीचे घटक दल आम्ही बसणार आहोत आणि या महायुती होण्याकरता आम्ही सर्वजण मिळून प्रयत्नसुद्धा करणार आहोत। त्याच्यामध्ये भाजपचे लोक आहे आपल्या बैठकीत? नाही, आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे, ते आले तर त्यांचं स्वागतच आहे। तुमच्या बोलण्यावरून असं लक्षात येत आहे की नागपुरात भाजप वगळून एक महायुती तयार होऊ शकते? नाही, असं सध्या आमचा असा काही विचार नाही। आम्ही सर्व सोबतच मिळून महायुती व्हावी, महायुतीच राहावी हीच आमची मनापासून इच्छा आहे। पण शेवटी 15 तारखेपर्यंत वाट बघू आणि मग निर्णय तुम्हाला सांगू। जर 15 पर्यंत भाजपकडून रिस्पॉन्स नाही आला तर शिवसेना आणि महायुतीचे जे इतर छोटे पक्ष आहेत ते महायुतीच्या स्वरूपात लढतील? आता आजची जी आमची बैठक आहे ती त्याच करता आम्ही आयोजित केलेली आहे, त्यामध्ये जो निर्णय होईल त्या संदर्भात तुम्हाला आम्ही माहिती देऊ। तर नागपूरमध्ये महायुती घडावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। नेत्यांची आपापसात फोनवर चर्चा होत आहे, मात्र प्रत्यक्ष बसून अजून चर्चा झालेली नाही। भाजप निश्चितच नागपूरमध्ये मोठा भाऊ आहे, मात्र महायुतीचे जे इतर पक्ष ज्याच्यामध्ये शिवसेनेचाही समावेश आहे आणि इतर जे छोटे पक्ष आहे त्यांची आपापसात चर्चा सुरू आहे आणि जर तसं घडलं की भाजपने एकला चलोचा नारा नागपुरात बुलंद केला तर महायुतीचे इतर पक्ष एका संघटित स्वरूपामध्ये निवडणुकीला सामोरं जाऊ शकतात, असा सध्याचा तरी चित्र जो आहे तो महायुतीच्या वर्तुळातून आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।